नवी मुंबईकरांसाठी सुरुवातीला एक आनंदाची बातमी आहे, कारण गेल्या अनेक वर्षांपासून सिडकोच्या धोकादायक घरांमध्ये राहणाऱ्या रहिवाशांना मोठा दिलासा मिळाला आहे, कारण सिडकोनं त्यांची मागणी अखेर पूर्ण केली आहे. नवी मुंबईच्या रहिवाशांच्या 20 वर्षांच्या लढाईला यश मिळालंय, कारण धोकादायक इमारतींच्या पुनर्बांधणीसाठी सिडकोनं परवानगी दिली आहे. तब्बल 55,000 रहिवाशांना याचा फायदा होणार आहे. आज सिडकोच्या पदाधिकाऱ्यांनी जे आमच्यासाठी एनओसीचं जे मार्ग मोकळं केला ना देऊन, खूप बरं वाटते. आता म्हणजे एक आशा आम्हाला निर्माण झाली की बाबा जे आम्ही इतक्या वर्षापूर्वी म्हणजे जवळजवळ 30-35 वर्षापूर्वी जे सिडकोवर विश्वास ठेवून घर घेतलं, त्या घराचं आणि त्या पैशाचं आज आम्हाला मोल ते सार्थक ठरलेलं आहे. म्हणून आता 9 जणांना दिले आहेत आणि अशी मला वाटते जवळजवळ 350 सोसायट्यांचे अर्ज पेंडिंग आहेत, जे वाट बघत आहेत की सिडकोने एकदा एनओसी दिले तर आम्ही आमचंही पुटअप करू. आणि जवळजवळ 55,000 घरं आहेत ह्याच्यात सफरिंग नवी मुंबईतली, तर सर्वांना खूप मोठा ह्याच्यात दिलासा मिळणार आहे. सिडकोकडनं घरं घेतल्यानंतर निकृष्ट दर्जाच्या बांधकामामुळे काही वर्षातच या घरांची अवस्था खराब झाली. पावसाळ्यामध्ये तर स्लॅबला गळती लागते, त्यामुळे स्लॅब कधीही कोसळेल या भीतीनं रहिवाशी जीव मुठीत घेऊन राहतात. अखेर नव्यानं इमारत बांधण्याचा मार्ग मोकळा झाल्यानं इथल्या रहिवाशांच्या चेहऱ्यावर समाधान आहे. हाँ, अभी ये सब हुआ है तो थोड़ी उम्मीद जागी है कि कुछ होगा. गवर्नमेंट या सड़कों ने अच्छा किया कि ये सब किया है, एनओसी ये सब देकर, तो अब नया बनेगा तो हमारे बच्चों के लिए अच्छा है. सध्या 9 इमारतींना पुनर्विकासासाठी ना हरकत प्रमाणपत्र सिडकोनं दिलंय, तर इतर इमारतींचा मार्गही लवकरच मोकळा होईल. पेपर्स सगळे आल्यानंतर आमचा कन्सर्न विभाग स्टेट 1 त्याची फार स्क्रुटिनी बारकाईने करावी लागते. त्यांना ती जबाबदारी संबंधित अधिकाऱ्याची असते. तेव्हा कुठेही लिगल अडचण निर्माण होऊ नये म्हणून ते बघितल्यानंतर मग ती फाईल संबंधित सेक्शनला अकाउंट्सला जाते. किती पैसे भरले आपण, किती राहिले, हे सुद्धा फार बारकाईने बघावं लागतं. हे नाही गोष्टी घेतात ती संबंधित जबाबदारीला अधिकाऱ्याला जबाबदार धरलं जातं आणि झाल्यानंतर मग त्यावरती हा निर्णय आम्ही घेतो आणि मग कॉर्पोरेशनना अगोदर त्यासंबंधी कारवाई केलीच असते. त्याच्याकडून आम्ही माहिती घेतो. लागल्यास आम्ही कॉर्पोरेशनशी कन्सर्न करतो, पण हे काम कोऑर्डिनेटली करणं फार गरजेचं असतं की जेणेकरून लोकांना त्रास होऊ नये. सर्वसामान्यांची आयुष्याची कमाई खरं तर एक घर घेण्यामध्ये जाते. नवी मुंबईतल्या रहिवाशांनी सुद्धा सिडकोच्या घरांमध्ये जमापुंजी गुंतवली, मात्र काही वर्षातच घरांची अवस्था बिकट झाली. आता इमारतीच्या पुनर्विकासाचा मार्ग मोकळा झालेला असला तरी निकृष्ट बांधकाम झालं त्याचं काय, हा प्रश्न कायम आहे. नवी मुंबईहून विनायक पाटीलसह ब्युरो रिपोर्ट, एबीपी माझा.